सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिव्हर्सल मोटरच्या रोटेशनची दिशा कशी जोडायची, सुरू करायची, चालवायची आणि कशी उलटी करायची, त्याचबरोबर देखभाल व सर्व्हिसिंग कशी करायची ते शिकूया. या व्हिडिओच्या शेवटी आपण पुढील कार्य करण्यास सक्षम व्हाल. DOL द्वारे पुरवठ्याशी युनिव्हर्सल मोटर कनेक्ट करणे, स्टार्टर आणि मोटर सुरू करणे, रोटेशनची डिरेक्शन रिव्हर्स करणे, नेमप्लेट डिटेल्स वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे, परिस्थितीची तपासणी करणे आणि खात्री करणे, दोष काढून टाकणे, चाचणी करणे आणि दुरुस्त करणे. हा अभ्यास करण्यासाठी लागणारी टूल्स, इक्विपमेंट्स आणि मशिनरी आपण एकत्र करूया. इन्सुलेटेड कटिंग प्लायर्स, स्क्रूड्रायव्हर, डबल एंडेड स्पॅनर सेट, मेगर, टेस्ट लॅम्प, ओम मीटर और मल्टीमीटर, टॅकोमीटर, युनिव्हर्सल मोटर, DOL स्टार्टर, ICDP स्विच, मल्टी-स्ट्रँड PVC कॉपर केबल, बेअर कॉपर वायर, इलेक्ट्रिशियन टूल किट, कोल्ड चिसेल, वुडन मॅलेट, बेअरिंग पुलर, एक्सटर्नल अँड इंटर्नल ग्रोलर. दिलेल्या युनिव्हर्सल मोटरसाठी योग्य भार व्यवस्थित करा आणि समायोजित करा. युनिव्हर्सल मोटरमध्ये उच्च स्टार्टिंग टॉर्क असतो. लोड न करता मोटर धोकादायकपणे उच्च वेगाने पोहोचते, ज्यामुळे नुकसान होते. साधारणपणे सपाट पट्ट्यांमधून लोडिंगची व्यवस्था करू नका, जे धावताना घसरतील. लोड म्हणून डायरेक्ट ड्राईव्ह किंवा V-बेल्ट ड्राईव्हची व्यवस्था करा. दिलेल्या युनिव्हर्सल मोटरच्या रेटिंगनुसार ICDP स्विच, केबल्स, फ्यूज आणि स्टार्टरचे योग्य रेटिंग निवडा. स्टार्टरचे कव्हर उघडा, कनेक्शन ट्रेस करा आणि ओव्हरलोड रिले मोटर करंट रेटिंगवर सेट करा. मोटर प्रति सर्किट डायग्रॅम योग्य फ्रेम अर्थ कनेक्शनसह कनेक्ट करा. मोटर सुरू करण्यापूर्वी योग्य लोड व्यवस्था तपासा. ICDP चालू करा आणि स्टार्टरचे ऑन बटन दाबा. DOR चे निरीक्षण करा आणि खाली रेकॉर्ड करा. टॅकोमीटरने वेग मोजा आणि खाली रेकॉर्ड करा. युनिव्हर्सल मोटरची गती लोडवर अवलंबून असते. टॅकोमीटरची श्रेणी सेट करताना प्रथम उच्च श्रेणीवर सेट करा आणि नंतर योग्य मापनयोग्य मूल्यापर्यंत श्रेणी खाली करा. स्टार्टरच्या स्टॉप बटनने मोटर बंद करा, ICDP बंद करा आणि फ्यूज काढा. रोटेशनची डिरेक्शन बदला. सर्वसाधारणपणे युनिव्हर्सल मोटरचा DOR निर्मात्याने एका दिशेने तयार केला आहे. अशा प्रकरणांमध्ये रोटेशनची डिरेक्शन बदलल्याने जास्त स्पार्किंग, गरम वाढणे आणि मशीन बिघडते. मोटरच्या रोटेशनची डिरेक्शन रिव्हर्स करणे आवश्यक असल्यास फील्ड किंवा आर्मॅचर टर्मिनल्स बदला. कॉम्पेन्सेटेड युनिव्हर्सल मोटरचे आर्मॅचर टर्मिनल्स बदलताना कॉम्पन्सेटिंग वाइंडिंग टर्मिनल्स देखील बदला. मोटरची डिरेक्शन रिव्हर्स करण्यासाठी तुम्हाला फील्ड वाइंडिंग किंवा आर्मॅचर वाइंडिंगचे कनेक्शन रिव्हर्स करावे लागेल. फील्ड वाइंडिंग कनेक्शन रिव्हर्स करणे सहसा सोपे आणि सुरक्षित असते. कोणत्याही दोन फील्ड वाइंडिंग टर्मिनल्सचे कनेक्शन स्वॅप करा. आता मोटर चालू करा आणि RPM मध्ये रोटेशनची आणि गतीची डिरेक्शन पहा. मोटरच्या नेमप्लेट डिटेल्स लक्षात घ्या आणि
टॅब्युलेशनमध्ये दर्शविलेल्या तक्रार कार्डमध्ये प्रविष्ट करा. मोटरची दृश्यदृष्ट्या तपासणी करा आणि टॅब्युलेशनमधील दोषांची नोंद करा. कंप्लेंट कार्ड वाचा आणि अडचणीचे क्षेत्र निश्चित करा. कंडक्ट, कंटिन्युटी, ओपन सर्किट आणि इन्सुलेशन रेझिस्टन्स चाचण्या करा आणि टॅब्युलेशनमध्ये मूल्ये प्रविष्ट करा. एंड प्लेट्सची अचूक स्थिती योगसह चिन्हांकित करा. मशीन डिसमॅन्टल करा. मोटरचे अंतर्गत भाग स्वच्छ करा. खालील तपासा. कम्युटेटर सेगमेंट्समधील शॉर्टिंगची चाचणी घ्या. कार्बन टेट्राक्लोराइडने कम्युटेटर स्वच्छ करा. मायका इन्सुलेशन तपासा. कम्युटेटर सरफेसच्या पलीकडे उंचावलेला आढळल्यास मायका अंडरकट करा. फिटिंगसाठी कम्युटेटर सरफेस तपासा. आवश्यक असल्यास फिटिंग्स काढण्यासाठी सँडपेपर वापरा. रेझरवर जास्त गरम झालेली जागा तपासा आणि आवश्यक असल्यास वायर्सना रिसोल्डर करा. ब्रशेसची लांबी तपासा. लहान आढळल्यास त्यांना योग्य आकाराच्या समान ग्रेडच्या ब्रशेसने बदला. योग्य बेडिंगचे ब्रशेस तपासा. आवश्यक असल्यास ब्रशेस बेडवर ठेवा. नवीन ब्रश घाला आणि कम्युटेटर भोवती गुंडाळलेल्या ग्लास पेपरचा वापर करून कम्युटेटरच्या कर्वच्या टोकाला आकार द्या आणि ब्रशवर हलका दाब द्या. प्ले किंवा नुकसानसाठी बेरिंग तपासा. डॅमेज्ड किंवा डिफेक्टिव्ह बेरिंग बदलून त्याच स्पेसिफिकेशन असलेल्या नवीन वापरा. जुने बेरिंग चांगले असल्यास बेरिंग स्वच्छ करा आणि निर्मात्याने मंजूर केलेल्या ग्रीजने बेरिंग पुन्हा पॅक करा. ब्रश टेन्शन्स तपासा आणि आवश्यक असल्यास ते समायोजित करा. पूर्वीच्या चाचण्या करा आणि टॅब्युलेशनमध्ये निकाल प्रविष्ट करा. सध्याचे परीक्षेचे निकाल पूर्वीच्या निकालांपेक्षा चांगले असावेत. नसल्यास समस्या क्षेत्र तपासण्याचा आणि दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. मोटर, स्टार्टर आणि स्विचचे अर्थ कनेक्शन तपासा आणि आवश्यक असल्यास ते दुरुस्त करा. आंशिक लोडसह मोटर सुरू करा आणि त्याची कार्यक्षमता तपासा. मोटर तापमान, आवाज आणि कंपनांमध्ये आवाजवी वाढ तपासा. आवश्यक असल्यास ट्रबल शूटिंग चार्ट नंतर दोष सत्यापित करा. रोटेशनची डिरेक्शन कशी कनेक्ट करावी, स्टार्ट करावी, रन करावी आणि रिव्हर्स कशी करावी आणि युनिव्हर्सल मोटरवर देखभाल आणि सर्व्हिसिंग कशी करावी यावरील व्यायामाचा समारोप यात होतो. DOL द्वारे पुरवठ्याशी युनिव्हर्सल मोटर कनेक्ट करणे, स्टार्टर आणि मोटर सुरू करणे, रोटेशनची डिरेक्शन रिव्हर्स करणे, नेमप्लेटचे डिटेल्स वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे, परिस्थितीची तपासणी करणे आणि खात्री करणे, दोष काढून टाकणे, चाचणी करणे आणि दुरुस्त करणे. धन्यवाद. पुढील भागात भेटूया.